अरे मी तर 8 महिने झाले मला यावंच नाही. हे मी घर घेतलं काका हे त्याच घर घेतलंय मी. 8 महिने झाले मला यावंच नाही. कधी पैसे म्हणतात तुझे वापस करतो, तुझे माझं घर खाली कर म्हणून मला 2-3 वेळेस मला त्रास दिलेला आहे. धमकी द्यायलेत मला. माझं एवढंच लेकरू आहे 4 महिन्याचं. मला नवरा नाही गेला आता त्या आईकडे आहे, पण नवऱ्या सोडून मी कसे पैसे कमविले काय नाही, 1-1 रुपया जमा करून तर मी ते घर घेतलं. 2-3 वेळेस मला येऊन त्रास दिले त्यानं. नाही तसले घाण घाण शिवाय दिले. आता रस्ता बंद केला मी, गाडा येऊन इथं लावलो. गाडा लावल्यावर मी आज माझा व्यापार बंद आहे. आम्हाला दुनियाचा त्रास आहे, इथं लय त्रास आहे सर आम्हाला. तेवढ्या मोठ्या सरपंचला मारलं म्हणजे आम्ही तर माणसं आहे इथं. आम्हाला जगणं मुश्किल झालं. काय व्यवसाय करता? सर मी तरकारी विकतो सर. नवरा नाही माझा. 1-1 रुपया जमा करून 5 लाख रुपये दिलं. बांधता कागद ठेवून घेतली तिनं, वापस दे नाही गेली. कालच्या भांडणामध्ये म्हणली छिनाल के चल घरच्या बाहेर निकाल, त्याला पसारा निकालतो म्हणून येऊन सांगून गेली सर. सगळं दिलं असेल, पैसे रक्कम दिली असेल. हा दिले ना सर, फोटो आहेत ना माझ्याकडे. पैसे दिलेले मी तिला. तर फोटो कस काय काढून घेतलीस म्हणून सुद्धा मला येऊन भांडणं करून गेली सर तिच्या मायनं. जातीवादीवरून सुद्धा शिवाय धडकीशिवाय बोलत नाहीत सर. त्यानं धडकीशिवाय बोलत नाहीत. त्रास आहे सर. बघा आम्हाला जरा आम्ही एवढं इथं जेवढे गल्लीमध्ये आहात तेवढं सगळ्यालाच त्रास आहे सर. बघा आमचा काय आहे ते काय निर्णय लावायचा. सरपंच सुद्धा यायला गाडी ना, सरपंचला सुद्धा त्यानं कालर धरून मारलेले आहेत म्हणून. तर आम्ही तर साधारण माणसं आहात. पोलीस प्रशासनाला तुम्ही कळलं का तुमच्या? कळलं होतं, काल आले होते सर त्यानं. 2 दिवस झाले मी केस केलाय म्हणे, पण अजून पोलीस लोक आले नाहीत. 1 वर्ष येऊन सांगून गेले, पण त्याच्यावर नाही आले. ते येतो म्हणून म्हटले. पत्रकारला ते वाट लावून देतो म्हणले, त्याला बोला काय ते नंतर आम्ही निर्णय घेतो म्हणून म्हणलेत म्हणते. बघा सर आमच्याकडे अट्रॉसिटी केस केलेली नाही.